नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाच्या राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच असेल की आता थोड्या वेळापूर्वीच राज्यसेवेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पदसंख्याही जाहीर करण्यात आलेली आहे। तर माहितीच असेल की पदसंख्याही वाढलेली आहे। तर आपण या व्यवस्थित काय आहे, तारीख किती आहे वगैरे सगळं व्यवस्थित डिस्कस करणार आहोत। तर ते तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला माहितीच आहे जी जाहिरात आहे राज्यसेवेची ती 524 जागांसाठी आता आहे आणि जर बघितले तर पूर्व परीक्षा जी आहे ती 6 जुलै 2024 ला होणार आहे। तर आता आपण व्यवस्थित सविस्तर पाहूयात पुढे। तर फॉर्म भरण्याची अंतिम जी तारीख आहे ती 24 मे आणि यामध्ये अर्ज कोणाला सादर करता येईल याबाबत सविस्तर गोष्ट आयोगाने आपल्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेली आहे। तर ते तुम्ही व्यवस्थित चेक करून व्यवस्थित तुम्ही अर्ज भरू शकता। तर बघितले आता पुढे तर एकूण पदसंख्या जी होती ती 524 आहे। आता त्यामध्ये आता बघितलं तर आपण बघू शकता राज्यसेवेची पदसंख्या जी आहे ती 205 वरून 431 झालेली आहे। स्थापत्य अभियांत्रिकीची 26 वरून 45 झालेली आहे व स्थापत्य सेवेची 43 वरून 48 झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप पदसंख्या वाढलेली आहे। तुम्हाला आधी सांगितलंच होतं की जागा ह्या वाढणार आहेत आणि अजून जर तुम्ही पुढे बघितलं तर विधानसभा आहेत ह्या वर्षी, त्यामुळे जागा अजून वाढवू शकतात आणि वाढणारही आहेत नक्की। आता 524 जागा आहेत, आपण जास्तीत जास्त 1000 पर्यंत जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करूयात। तर आता तुम्हाला समजलंच असेल की आता डेट वगैरे त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित करा, अभ्यास कसा करायचा त्यानुसार व्यवस्थित प्लॅनिंग करून तुम्ही आता यशाच्या राजमार्गाला तुम्ही तुमचे काय डाऊट्स असतील ते नक्की विचारा, आम्ही तुमच्या नक्की सोबत आहोत। आणि जर तुमचे काय डाऊट शंका असतील तर आम्हाला कमेंट्स करून कळवा। धन्यवाद मित्रांनो।